आज आपल्या घरात देव आहे आणि आपण त्याची पूजा करू शकतो। याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कल्पना करा की तुम्ही देवळात आहात आणि देवाची पूजा करत आहात। देवळात एक सैन्य येतं आणि तुमच्या समोर महाराजांच्या जन्मानंतर त्यांच्या कार्याने ही परिस्थिती तर बदलली, ज्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण महाराजांच्या जन्माआधी इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान घेतलं आहे आणि ज्याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही, आणि तोच इतिहास सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 1577 मध्ये महाराष्ट्राचा अधिकतर भाग हा निजामशाह आणि आदिलशाहीकडे होता। त्यावेळेस हा जो अहमदनगरचा भाग आहे तो निजामशाहकडे होता आणि हा विजापूरचा भाग हा आदिलशाहीकडे होता आणि इकडे मुघलांचं राज्य होतं। आणि त्यांच्या थोड्या काळानंतर लढाया होत होते, ज्यासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करत होते। याचं कारण म्हणजे मराठे शूर आणि धाडसी होते आणि त्यांनी आधी देखील खूप मोठमोठे पराक्रम गाजवलेले। मराठे सरदार हे शूर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे एकमेकांसोबत पटत नव्हते। त्यामुळे त्यांना कधीच असं वाटलं नाही की आपण सगळेजण एकत्र येऊन स्वतःसाठी काहीतरी करावं। त्यामुळे त्यांचे शौर्य हे नेहमी परक्यांच्याच उपयोगी पडत होते। पण असं असलं तरी शूर सरदारांनी तरुण पिढीला पराक्रमाची गोडी लावली। अनेक वीर निर्माण केलेले महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले आणि महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले हे फार मोठे पराक्रमी होते। त्यावेळेस वेरूळ गावची पाटीलकी ही बाबाजीराजे भोसलेंकडे होती आणि बाबाजीराजेंना दोन मुलं होती, एक मालोजीराजे भोसले आणि दुसरे विठूजीराजे भोसले, आणि दोघेही कर्तबगार आणि शूर होते। आणि त्यावेळेस निजामशाहीमध्ये मलिक अंबर हा हुशार आणि कर्तबगार लष्करी नेता होता। या मलिक अंबरने मालोजीराजे आणि विठोजीराजे या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली आणि त्यांच्या कर्तबगारीची प्रशंसा त्यांनी निजामशाहीकडे केली। आणि यानंतर निजामशाहीने मालोजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी दिली। मालोजीराजांना दोन मुले होते, एक शहाजीराजे आणि दुसरे शरीफजीराजे। पुढे चालून शहाजीराजांचा विवाह हा लखुजीराव जाधव यांची मुलगी जिजाबाईंसोबत झाला। लखुजीराव जाधव हे निजामशाहीतील शूर आणि पराक्रमी सरदार होते आणि निजामशाही दरबारात त्यांना फार मोठी प्रतिष्ठा होती। पुढे चालून निजामशहाने मालोजी राजांनंतर पुणे व सुपेची जहागीर ही शहाजी राजांना दिली। या काळात लखुजी राजे, शहाजी राजे आणि असे अनेक मराठे सरदार हे निजामशाही सोबत काम करत होते। या काळात अहमदनगरचा काही भाग हा मोगलांनी जिंकून घेतलेला। त्यावेळेस मलिक अंबरने मुघलांसोबत वारंवार युद्ध केले, ज्यातील अनेक युद्धांमध्ये त्याला यश मिळाले आणि मुघलांकडे गेलेला अहमदनगरचा भाग त्याने परत आपल्या ताब्यात घेतला। त्यावेळेस मुघल सैन्य हे वारंवार अहमदनगरवर आक्रमण करत होतं, पण मलिक अंबर हा वारंवार त्यांचा पराभव करत होता आणि असं करत तो आपली संसाधने वाढवत होता। त्यावेळेस दिल्लीत मुघलांच्या गादीवर हा जहागीर बसलेला, त्याला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने त्याचा मुलगा शहाजहानला भलं मोठं सैन्य दिलं आणि निजामशाहीवर विजय मिळवण्यासाठी पाठवलं। 1620 मध्ये निजामशाही आणि मुघलांमध्ये एक भलं मोठं युद्ध झालं। या लढाईत मराठे सरदार हे मोठ्या शौर्याने लढले, पण मलिक अंबरने हार मानली आणि महागार घेतली। पण शहाजीराजे हे निश्चिंत राहिले। कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी मुघल छावणीवर हल्ला केला आणि मुघलांना मजबूत लढा दिला। या लढाईत शहाजीराजे आणि मराठी सरदारांच्या कर्तबगारीमुळे मुघलांना हवा तसा विजय मिळाला नाही आणि शहाजी राजांच्या पराक्रमामुळे त्यांना निजामशाही दरबारात फार मोठा सन्मान मिळाला। या लढाईनंतर शहाजहानला एवढं तर समजलेलं की जोपर्यंत निजामशाहीला मराठी सत्तेचा पाठिंबा आहे तोपर्यंत निजामशाहीला हरवणं हे अशक्य आहे। यानंतर शहाजहानने मराठी सत्तेला निजामशाहीपासून वेगळं करण्यासाठी कारस्थानं रचायला सुरुवात केली। या दरम्यान मलिक अंबरवर एक हल्ला होतो, ज्या हल्ल्याचा संशय हा लखुजीरावांवर येतो आणि 1621 मध्ये शहाजहान त्यांनी रचलेल्या कट कारस्थानमध्ये यशस्वी होतो आणि लखुजीरावांना मनसब देऊन मुघल सैन्यात सामील करून घेतो। लखुजीरावांना असं वाटले की ते मुघल सैन्यात गेल्यावर शहाजी राजे पण मुघल सैन्यात येतील, पण लखुजीराव मुघल सैन्यात गेलेत हे ऐकून शहाजी राजांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि हे जेव्हा मलिक अंबरला समजतं तेव्हा तो शहाजी राजांना दरबारात बोलवतो आणि लखुजीरावांना मारण्याचा आदेश करतो। लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे। दुसऱ्या दिवशी शहाजीराजे हे लखुजीरावांकडे जातात, पण त्यांचा विचार हा त्यांना मारण्याचा नव्हता, तर शहाजीराजे हे लखुजीरावांना समजवतात आणि त्यांना परत निजामशाहीत येण्यासाठी तयार करतात। यानंतर शहाजीराजे हे मलिक अंबरला निरोप पाठवतात की लखुजीराव हे परत निजामशाहीत यायला तयार आहेत आणि हा निरोप जेव्हा मलिक अंबरला पोहोचतो तेव्हा मलिक अंबरला फार राग येतो, कारण त्याने शहाजीराजांना लखुजीरावांना मारण्याचा आदेश केला ना की निजामशाहीत परत घेऊन येण्याचा। यानंतर मलिक अंबर यांनी त्याचा मुलगा फतेह खान या दोघांनी कट रचला की
शहाजी राजे आणि लखुजी रावांना दरबारात बोलवायचं आणि रस्त्यातच त्यांची हत्या करायची, पण या कट कारस्थानामध्ये त्यांना यश मिळालं नाही. आता लखुजीराव आणि शहाजी राजे दोघेही दरबारात आले, पण येताना ते फक्त एकटे आले नव्हते, तर शहाजी राजांसोबत त्यांच्या काकांचा मोठा मुलगा म्हणजेच विठोजी रावांचा मोठा मुलगा संभाजी आणि काही सैन्य होते. त्यासोबत लखुजी रावांसोबत त्यांचा मुलगा दत्तोजी आणि काही सैन्य असे सगळे मिळून निजामशाहीच्या दरबारात पोहोचले. तिथं सगळं काही व्यवस्थित पार पडलं, पण फतेखान आणि मलिक अंबरचा कट कारस्थान इथं संपलं नव्हतं. सगळं काही पार पडल्यानंतर संभाजी राजे आणि त्यांचं सैन्य, त्यासोबतच दत्तोजी राजे आणि त्यांचं सैन्य असे सगळे मिळून मैदानात थांबलेले असतात आणि या मैदानात एक हत्ती देखील बांधलेला असतो. मलिक अंबरचे सैन्य हे त्या हत्तीला खवळतात आणि खवळल्याच्या नंतर हत्ती उड्या मारू लागतो, हत्ती चवताळतो. हत्ती चवताळल्याच्या नंतर सगळे सैन्य हे हत्तीला थांबवण्याचा आणि हत्तीला रोखण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामध्ये लखुजीरावांचे 4 सैन्य हे हत्तीच्या पायाखाली चिरडले जातात. हे सगळं पाहून दत्तोजी राजे हत्तीला मारण्याचा निर्णय करतात, पण संभाजी राजे हे त्यांना करण्यापासून रोखतात. पण दत्तोजी राजेंनी निर्णय घेतलेला आणि ते कोणाचंच ऐकत नव्हते. त्यांनी सरळ हत्तीवर हल्लाबोल केला आणि तलवारीने हत्तीच्या सोंडेवर घाव घातला आणि हत्ती धाडायशी झाला. हे झाल्याच्या नंतर संभाजी राजे दत्तोजी राजाला म्हणतात की तुम्ही जे हे केले ते फार चुकीचं आहे आणि यावरूनच त्या दोघांमध्ये वाद होतो. हा वाद खूपच वाढला जातो आणि या वादात दोन्ही सैन्याचे तलवारी बाहेर येतात आणि या वादात संभाजी राजाकडून दत्तोजी राजे मारले जातात. संभाजीराजे तिथून निघून जातात आणि थोड्या वेळाने लखुजीराव तिथे येतात आणि आपल्या मुलाला मृत्युमुखी बघून त्यांना खूप राग येतो. त्यांना काहीच समजत नाही. त्यांच्या डोक्यात एवढंच असतं की ज्याने आपल्या मुलाला मारले त्याला संपवायचं. ते जातात आणि संभाजीराजांना ठार करतात. या घटनेनंतर जाधव आणि भोसले घराण्यात वैर निर्माण झाले आणि लखुजीरावांनी जो निजामशाहीत परत जाण्याचा निर्णय केला तो त्यांनी बदलला आणि ते परत मुघलांमध्ये जाऊन सामील झाले. पुढे चालून काय झालं ना की निजामशाही, आदिलशाही आणि मुघल या तिघांचे आपापसात वैर होते, पण आदिलशाही आणि मुघलांनी आपापसात शांततेचा करार केला आणि निजामशाहीला हरवायचे ठरवले आणि ही लढाई 1624 ला आत्ताच्या भातोडी गावाजवळ लढली गेली. या लढाईत शहाजी राजे आणि सगळे सैन्य एवढ्या मोठ्या शौर्याने लढले की त्यांनी आदिलशाही आणि मुघल या दोन्ही सैन्याचा पराभव केला. या लढाईत शहाजी राजांना जेवढा आनंद होता तेवढाच दुःख पण होतं. याचं कारण म्हणजे शहाजी राजांचे भाऊ म्हणजेच शरीफजी राजे या लढाईत मारले गेले आणि त्यासोबतच शहाजी राजांनी या लढाईत एवढा मोठा पराक्रम गाजवला की त्यांना सर्वत्र शूर सैन्यानी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर 1626 मध्ये मलिक अंबरच्या आजाराने निधन झाले आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेखान हा वजीर आजम झाला. आता इथे सत्ता बदलल्यामुळे लखुजीराव हे परत निजामशाहीत आले, पण इथं फतेखान आणि निजामाचे सरदार यांनी निजाम बादशाहचे कान भरण्यास सुरुवात केली की लखुजीराव हे दगा करू शकतात. यामुळे झालं काय की निजाम बादशाहच्या मनात लखुजीरावांविरुद्ध अविश्वास निर्माण झाला. इथं लखुजीरावांसारखे महान सरदार परत येत आहेत तर त्यांनी भूतकाळ विसरला पाहिजे होता, पण निजाम बादशाहने लखुजीरावांविरुद्ध कट रचला. 29 जुलै 1629 ला निजामांनी लखुजीरावांना त्यांच्या कुटुंबासह दौलताबादला भेटायला बोलवलं. लखुजीराव त्यांचा नातू आणि मुलांसह निजामांच्या दरबारात गेले. दरबारात शांतता पसरलेली. लखुजीरावांनी निजाम बादशाहला मुजरा केला, पण निजाम बादशाह हा तिथून उठून आतमध्ये गेला. हा लखुजीरावांचा अपमान होता. लखुजीराव त्यांच्या कुटुंबासह माघारी निघाले. जसे लखुजीराव मागे फिरले तसे मुघल सैन्याने तलवारी बाहेर काढल्या आणि लखुजीराव आणि त्यांच्या कुटुंबावर वार केले आणि लखुजीराव आणि त्यांच्या मुलांचा खून झाला आणि एक महान पराक्रमी योद्ध्याचा अंत झाला. आणि ही गोष्ट समजल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटलं. जिजाबाईंचे रडून रडून बेहाल झालते आणि त्यावेळेस त्या गरोदर होत्या. त्यानंतर ते काय करतात, शिवनेरी गडावर असलेल्या शिवाई देवीकडे जातात आणि मागणी घालतात की जे मला मूल होणार आहे ते पुत्र दे जो या सगळ्यांचा काळ ठरेल आणि जर मला पुत्र झालं तर त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवेल. आणि तो सोन्याचा दिवस उजडला. फाल्गुन वैद्य तृतीय शके 1951 म्हणजेच इंग्रजी वर्षानुसार 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडे वाजत अशा मंगल प्रसंगी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला येतो आणि त्यांनाच आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या सिरीजचा पुढचा भाग पाहिजे असेल तर तसं देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.